तर भावांनो बहिणींनो, जय हिंद जय महाराष्ट्र। आजचे व्हिडिओ आपले खास म्हणजे रिक्षावाल्या भावांसाठी आहे। काय आलं, माझं एक गाडीचं मागचं जे बंपरचं जे नट होतं ना, ते नट काय आलं तर पडलेलं होतं। त्याच्यामुळं काय होतं, तर गाडी आपण चालवताना निसती आहे ना, गाडीची आवाज जे आहे ना, खडखड खडखड खडखडले व्हायला तर मागून दाखवतो तुम्हाला। आता मी त्याचं काम करून घेतले, फिटिंग करून घेतलेली आहे, दाखवतो मी। आहे ना माझं मागचं इकडचा जो नट असतो याच्या आतमध्ये आहे ते, आणि ते डायरेक्टली आहे ना, ते आपला हातसुद्धा जात नाही। तर ह्याच्यामुळे आहे ना, आपल्याला एकतर शोरूमला जावा, एकच मिनटं, ते याच्या आतमध्ये आहे ना दादांनो, याच्या आतमध्ये ते नट असते, बंपरचं मेन नट आतमध्ये, याच्यामध्ये हातसुद्धा जात नाही। तर आपले मित्र आहे इकडं, जय श्रीराम म्हणून ऑटोमोबाईल गॅरेज, यांच्या इथं मी आलो। माझं काम झालं, एकदम 2 मिनटामध्ये झालं। त्यांनी नट बसून दिलं। कुठं बोललो त्या शोरूमला जावा आणि 1-2 तास घालवा तिथं पूर्ण, आणि त्याच्यात पण ते काय म्हणणार, नंतर करतो, आत्ता करतो, नंतर करतो। मग आपण लगेच काय केलं, इथं आलो, आपल्या मित्राच्या दुकानावर आलो मागच्या बाजूला। तर कसं आहे, आता गाडी जसं मी सांगतो तुम्हाला, तर गाडी सर्व्हिसिंग करायची म्हणले तर आपल्याला शोरूमला जाणं हे असते का, म्हणजे तिथं सर्व पार्ट लगेच आपल्याला भेटून जातं। पण एक टाईम काय होतं, आपल्या भावांकडे टाईम नसतो, रिक्षावाल्या भावांकडे आहे ना आपल्या टाईम नसतो। त्यांना कसं 1-2-1.5 तासामध्ये पूर्ण गाडी सर्व्हिसिंग करून भेटायला पाहिजे। तर अगर भावांनो तुम्हालासुद्धा गाडी सर्व्हिसिंग करायची असेल पूर्ण, म्हणजे 1-1.5 तासाच्या आतमध्ये तुम्हाला लवकर अर्जंट आहे, तर भावाला आपल्या नक्की भेट द्या। भावाचा आपला ॲड्रेस आहे थेरगाव, बारणे कॉर्नरच्या जे आदिती बिर्ला हॉस्पिटलला आपला रस्ता जातो का, चौक आहे आपल्या बारणे कॉर्नर, त्याच्यापासून 100 मीटरच्या अंतरावरच ना लेफ्ट साईडला त्यांचं शोरूम आहे। तर तुम्ही आलं तर एकदा नक्की भेट द्या। खास म्हणजे आपल्या रिक्षावाल्या भावांसाठी ही व्हिडिओ बनवले आहे। तर तुम्हाला मोबाईल नंबर सांगतो, 7030472009 भावांचा मोबाईल नंबर आहे। तर बघा, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवतो त्यांचा नंबर, बघा एकदा नक्की। भाऊ ये बघा त्यांचा मोबाईल नंबर भावांनो, समोर बघा मोबाईल नंबर। पण 1-1.5 तासामध्ये गाडी पूर्ण सर्व्हिसिंग करून भेटेन तुम्हाला। बाजूलाच आहे, गाडी धुवायचं सुद्धा आहे। आणि कुठल्या भावांना आपल्या गाडीला म्हणजे सिस्टम बसवायची असेल छोटी मोठी, किंवा लाईटिंग वायरिंग, त्यांचंसुद्धा मी दुकान दाखवतो तुम्हाला। तर तिथं पण आपण भेट देऊया। कुठल्याही भावाला काही काम म्हणजे छोटंसं काम असेल, ज्यांना शोरूमला जायला भेटत नाही, तर त्या भावांशी तुम्ही, ब्रेक फेल झाला आहे, कुणाचं क्लच वायर तुटले आहे, कुणाचं छोटे मोठे जे कामं आहे, अगर तुम्हाला करायचं आहे, नाही शोरूमला जायचं आहे, तर आपल्या भावाला नक्की भेट द्या तुम्ही। जय श्रीराम ऑटोमोबाईल म्हणून दुकानाचं नाव आहे त्यांचं, थेरगाव इथं आहे, बारणे कॉर्नरच्या अपोजिटला 100 मीटरच्या अंतरावर लेफ्ट साईडला जे रस्ता आपला आदिती बिर्ला हॉस्पिटलला जातो ना, त्याच रोडला आहे भावाचं दुकान। तर नक्की भेट द्या भावांनो। तुम्हाला रिक्षावाल्या भावांसाठी व्हिडिओ आहे खास म्हणजे। चला मग भावांनो, आता आपण डायरेक्ट आता ना लाईटिंगवाल्याच्या दुकानावर जाऊया 2 मिनटासाठी। मग तिकडचं थोडंसं तुम्हाला दाखवतो दुकान, त्याच्यात शेजारीच आहे, रोडवर तुम्ही हे बाहेर निघला ना, रोडवर बाजूलाच कुंडीवाला आहे, आपलं फुल कुंड्या बिंड्या असतात ना आपल्या, त्याच्या बाजूलाच त्याचं दुकान आहे, ते पण दाखवतो। तर आपली रिक्षा झालेली आता ओके। थोडंसं काम अजून आहे आपल्या गाडीला, म्हणजे वायरिंगचं, ते वायरिंग जी मी पहिले केली ते ना, ते वायरिंग मला वापस काढून घ्यायचं। तर तुम्हाला दाखवतो आता मी लाईटिंगवाल्याच्या दुकानावर जाऊया। चला भावांनी, आमचा माणूस लाजायला लागलाय अरे भाऊ, आपल्याला पोरगी नाही बघायची तर जसं तुम्हाला सांगितलं बघा, समोरच्या बाजूलाच आहे सर्व्हिस सेंटर, जे रिक्षाचं तुम्हाला सांगितलं का किती बाजूला आहे बघा। आणि त्याच्यात बाजूला तुम्ही आला तर डायरेक्ट आपल्या इथं रिक्षा पण डायरेक्ट नवरीबाईच बनून भेटणार आपल्याला। तर चला आता आपण दाखवूया तुम्हाला आतले काय काय त्यांच्याकडे सामान भेटतात ते। जे दुकानाचं नाव आहे बघा त्यांच्या, न्यू रोहित, आणि मालकसुद्धा दाखवतो तुम्हाला। आत बसलेले आहेत आता सध्या मालक। कुठे आहे मालक, ते बघा मालक जाधव साहेब बसलेले आहेत तिथं। तर भावांनो बघा, इथं आपल्या इथं रिक्षासाठी आपल्याला काय काय उपलब्धमध्ये आहे। 2 व्हीलर गाडी म्हणा, 2 व्हीलरचं नाही ना, तर 3 व्हीलर गाडी, 4 व्हीलर गाडी म्हणा, 10 टायराच्या गाड्या, ते कसल्याही मोठ्या छोट्या गाड्या, विमानांची पण करतात ते, विमानांना पण तुमच्या लाईटिंग बिटिंग करायचं ना, ते सुद्धा भेटेन।
बघा लाइटिंग बिटिंग मस्त सुंदर सुंदर लाइटिंग आता लागल्यात. किती भारी भारी लाइटिंग ते नाही. डीजेचं आहे सर्व सामान ते नाही. इथं बघू शकतात गाडीला स्टिकर ते आहे इकडं. या बघा आपल्या गाडीमध्ये लावायला देवांचे बाप्पांची मूर्ती सुद्धा आहे इथं. छान छान गणपती बाप्पा मोरया. या बघा गाडीचे हॉर्न बिन आहे. ओ पिंट्या भाऊ फिटर आलेले आहेत आपले बघा समोर. एकदम चिकने एकदम चिकने. हो रिक्षावाले भावांना आपली थोडीशी मस्करी मजाक चालली होती. पण तुम्हाला गाड्यांचं अगर खरं नक्की काम करायचं असेल लाइटिंग ते गाड्यांना म्हणा किंवा फोकस लावायचे आहेत गाडीला तुम्हाला म्हणा लाइटिंग म्हणा किंवा गाडीचं स्टिकर मूर्ती आहेत छोट्या छोट्या. मी पण माझ्या गाडीचं कामं त्यांनी केलं ते. माझं काय आलं पाशिंगच्या टायमाला मी सगळ्या गाडीची वायरिंग काढून टाकल्या तर तेव्हापासून केलेलं नाही. आता आपल्याला सध्या काम करायचं आहे पण इथं काही कामाचा थोडासा लोड आहे. गाड्यापुढे आता यांचा जेवणाचा टाईम झाला आणि मला पण कसं थोडंसं काम आहे त्यामुळे मी माझ्या कामाशी थोडंसं बाहेर चाललेलो आहे. तर तुम्हाला लाइटिंगचं काम करत असेल गाडीचं काही छोटं मोठं रिक्षाचं मस्त गाडीला तुमच्या नाही का सजवायचं असेल मस्त लाइटिंग बिटिंगमध्ये करायचं हो झगमगा 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 मला बघा असं काही करत असेल रिक्षाला तर नक्की आपल्या गावाकडे नक्की या तुम्ही. साहेबांचं कसं काम आहे त्यांच्या हातामध्ये त्यांच्या काम आलेलं आहे तर सध्या ते बोलायला सुद्धा तयार नाही. आणि एकतर लाजलेले आहे ते लाजत्यातले. पिंटू भाऊ इकडे तर बघा. अरे चेहरा तर दाखवा बघा आहे का लाजायला लागले का नाही हाताला लागले. चला मी आता आहे ना माझी व्हिडिओ इथंच जरा एक छोटासा व्हिडिओ बनवायचा होता आपल्याला त्याच्यामुळे बोला चला मग आपण आता आपले व्हिडिओ थांबूया इथं. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनची घंटी नक्की टंग टंग दाबा. त्याच्यामुळं तुम्हाला माझे येणारे व्हिडिओ आहे ना तुमच्या चॅनलवरून नक्की तुम्हाला बघायला भेटतील. तर इथंच आपले व्हिडिओ थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.